प्रेक्षकांनो, आता इकडे दामिनीने इकडे सायवीच्या विरोधात केला मोठा प्लॅन आणि तिचा प्लॅन उलटवला तिच्यावरच. म्हणजेच आता इकडे तिने धैर्य आणि सावीला पाठवलंय ट्रीटमेंटसाठी आणि आता इकडे ती रूममध्ये म्हणजेच धैर्य आणि सावीच्या रूममध्ये शोधतीये तिच्या विरोधात पुरावे. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे नीता, अवंती आणि सावीला समजतच नसतं की नेमकं दामिनी मॅडम अशा का वागत असतील आणि त्यांना संशय आला असेल का म्हणून. त्यांना सगळं काही त्यांच्या प्लॅनबद्दल समजलं असेल का, आता तिकडे ते हाच विचार करत असतात. इकडे दामिनी सगळ्यांना घरामध्ये हॉलमध्ये बोलवत असते, म्हणजेच विलास, भास्कर, धैर्य आणि सगळ्यांनाच. आता इकडे त्यावर या तिघी विचार करतात की या अचानक तिघींना म्हणजे सगळ्यांना का बोलवत असेल आणि म्हणून तिकडे या बघायला जात असतात. आता इकडे तिथे गेल्याबरोबर इकडे भास्कर विलास बोलतात, काय झालं आई, तुला परत काही भूत वगैरे दिसले का, कसला त्रास होतोय का, डॉक्टरांना फोन लावू का. इकडे धैर्य बोलतो, काय झालंय आई, तुला बरं तर वाटते ना. इकडे अवंती विचारत असते, आई तुम्हाला काही भीती वगैरे वाटतेय का. त्यावर आता इकडे ती बोलत असते, सगळ्यात आधी तर सगळेजण तुम्ही जरा शांत व्हा आणि हे बघा मी सगळ्यांची माफी मागते, कारण माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झालाय. आणि आता इकडे ती सावीकडे बघत बोलत असते, तिची काहीतरी वेगळीच नजर असते, बोलत असते, म्हणजे तिथे समोर जाते आणि बोलते, सावी सगळ्यात जास्त त्रास तुला झालाय. आणि आता इकडे सावीला म्हणजे तिच्या नजरेत बघून काहीतरी वेगळंच वाटत असतं, जसं काय सावीच्या बद्दल तिला सगळं काही समजलेलं आहे, सावीचा जो प्लॅन आहे सगळं काही तिला कळलेलं आहे. आणि इतकंच नाही तर आतापर्यंत जे काही पण तिच्या विरोधात तिने प्लॅन केलेलं आहे सगळं काही इकडे दामिनीला कळलेलं आहे. आता असं ती दाखवत असते आणि तिच्याकडे काहीतरी वेगळ्याच नजरेने बघत तिला बोलत असते, सावी माफ कर, माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय, पण आता या घरात मी होऊ देणार नाही कोणालाच त्रास, आणि म्हणूनच मी ठरवलंय की मी माझं ट्रीटमेंट पुढे करणार आहे, जसं डॉक्टरांना वाटेल मी सगळं काही तसं वागेल. त्यावर आता इकडे धैर्य बोलत असतो, पण आई, आता इकडे त्यावर तो बोलतो, हे बघ धैर्य, आता मी माझा प्लॅन म्हणजे माझा जो डिसिजन आहे तो चेंज करणार नाही. आणि आता इकडे ती रडत बोलत असते, फक्त तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की मी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून. आणि एक लक्षात ठेवा, जर माझं काही बरं वाईट झालं तर या सगळ्या घरांना व्यवस्थित सांभाळा. आणि आता इकडे असं सगळं काही बोलत असते आणि अशी अश्रू गाळत असते. आता इकडे त्यावरती बोलते की धैर्य लवकर चल, आता मला माझी अपॉइंटमेंट जाऊ द्यायची नाहीये, मला माझं जे ट्रीटमेंट आहे ते व्यवस्थित करायचं आहे. इकडे विलास भास्कर तर खुशच असतात, पण आता इकडे ती पुन्हा इकडे सावीकडे बघत असते आणि एकदम सावीला भीती वाटत असते. इकडे धैर्य सावीजवळ येतो आणि बोलतो, सावी बाळा माझ्यासाठी एक काम करशील. त्यावर आता इकडे ती बोलते, कसलं काम फ्रेंड. त्यावर तो बोलतो की तू देवाकडे प्रार्थना कर की माझ्या आईला लवकरात लवकर बरं होऊ दे म्हणून. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती विचारत पडते आणि ती मनात विचार करते की धैर्य, तुम्ही या दामिनी मॅडमसाठी कसं काय असं म्हणू शकता, अहो या बाईने माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. आणि आता असं ती विचार करत असते. इकडे धैर्य बोलतो, सावी बाळा काय झालंय, करशील ना तू. त्यावर आता इकडे ती बोलते, हो फ्रेंड हो, मी करेल प्रार्थना. आणि आता इकडे तो तिथून चालला जातो. आता इकडे हे दोघंही हॉस्पिटलमध्ये येतात. इकडे धैर्य बोलतो की डॉक्टर काय झालंय माझ्या आईला, हा नेमका कशामुळे त्रास होतोय. तर आता इकडे दुसरीकडे सावी आणि अवंती नीता विचार करत असतात की नेमकं हॉस्पिटलमध्ये काय होत असेल आणि आपल्याबद्दल दामिनी मॅडमला सगळं काही समजलं असेल का. आता इकडे त्यावर सावी बोलत असते, पण जर खरंच त्यांनी म्हणजे जर हे ट्रीटमेंट करायचं ठरवलं असेल आणि त्या जर खरंच त्या तिथे भरती वगैरे झाल्या तर. त्यावर आता इकडे सावी बोलते, नाही नाही दामिनी नाही, असं काहीच व्हायला नकोय, कारण आपण इतक्या जवळ आलेला प्लॅन अख्खा फ्लॉप होईल. त्यावर इकडे अवंती वगैरे बोलत असते, पण जर त्यांना खरंच त्या गोळ्यामुळे जर बरं वाटत असेल तर. त्यावर तिकडे सावी बोलते, अहो वहिनी जर असं वाटत असेल तर त्यांना आधीसुद्धा बरं वाटायला हवं होतं ना, कारण हे सगळं जो भास वगैरे होतोय ते आपणच क्रिएट करत आहेत. आता हे कशावरून आपण सिद्ध म्हणजे कसं काय म्हणायचं, मला तरी वाटतंय की दामिनी मॅडमला आपल्यावर संशय आलेला आहे आणि म्हणूनच काहीतरी त्यांचा मोठा प्लॅन आहे, पण काय नेमका तो समजत नाहीये. इकडे डॉक्टर बोलत असतात, त्यांना आठवतं की इकडे नाना येऊन त्यांना पैसे देऊन गेले आणि काय बोलायचं काय नाही त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यावर तिकडे ते बोलतात की मला तरी वाटतंय ना दामिनी मॅडमला काहीतरी मानसिक त्रास आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य बोलतो, आई काय आहे तुझा मानसिक त्रास, सांग की मला, अगं काय काय तू असा विचार करतेय. त्यावर ती बोलते, धैर्य आता कसं सांगू मला समजत नाहीये. त्यावर इकडे तो बोलतो, आई असं काय करतेस तू, प्लीज सांग ना मला. त्यावर आता इकडे ती बोलते, अरे तुमचंच टेन्शन म्हणजे तुझं आणि सावीचं, अरे मी तुमच्यासाठी किती काय काय विचार केला होता आणि जोपर्यंत सावी बरी होणार नाही ना तोपर्यंत मला टेन्शनच राहील. आता असं सगळं काही तो विचार करत असतो.
आता इकडे त्यावर तितक्यात एक माणूस धावत येतो आणि तो डॉक्टरांच्या पाया वगैरे पडत असतो आणि बोलत असतो की डॉक्टर, तुमच्यामुळे माझी मुलगी एकदम दुरुस्त झाली आहे आणि म्हणून तिकडे तो पेढे वाटत असतो. आता इकडे त्यावर डॉक्टर बोलतात की मला थँक म्हणण्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, जे कोणी पण असे म्हणजेच ज्यांना गरज असेल त्या लोकांना हा पत्ता द्या आणि त्यांचं सुद्धा भलं होऊ द्या. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, नेमकं काय झालं होतं तुमच्या मुलीला? त्यावर आता इकडे तो सांगतो, ते काय आहे ना, तिच्या सासरत्यांनी तिला म्हणजे खूप छळलं आणि छळलं, पण नंतर मग तिची ना हालत म्हणजे अशी एखाद्या लहान मुलीसारखी झाली होती आणि नंतर मग आम्हाला डॉक्टरांनी पत्ता दिला होता आणि तिथे मी माझ्या मुलीला ॲडमिट केलं आणि सगळं काही सुरळीत झालं, एकदम आईसारखी झाली आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, आणि जर तुम्हाला हवं असेल ना हा पत्ता, तर डॉक्टरांकडून घ्या. आणि आता इकडे तो धैर्य आणि दामिनीच्या हातावर सुद्धा पेढे ठेवतो. इकडे आता इकडे दामिनीला समजतं की हा सुद्धा माणूस त्यांचाच आहे. इकडे त्या माणसाला सुद्धा नानांनी आधीच पैसे दिलेले होते आणि सगळं काही सांगितलं होतं की काय बोलायचं आणि काय नाही. आणि आता इकडे दामिनी त्याला हसत असते आणि तो तिथून चालला जातो. त्यावर आता इकडे धैर्यच्या डोक्यात तेच ते चालू असतं. आता इकडे हे दोघंही म्हणजे धैर्य आणि दामिनी दोघेही आता इकडे घरी यायला निघतात. आता इकडे त्यावर धैर्य तोच विचार करत असतो. त्यावर दामिनी बोलते, काय झालंय धैर्य, त्याच डॉक्टरांचा विचार करतोय का तू? त्यावर आता इकडे तो बोलतो, हो. आता इकडे त्यावरती बोलते, धैर्य, काही झालं तरी सावीला तिथे न्यायचंच. अरे हे बघ, तुला जर मला बरं व्हायचं म्हणजेच वाटत असेल ना, तर आधी तू सावीला बरं कर, तेव्हाच मी बरं होईल. आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं आई, पण मी तुला अशा हालतमध्ये सोडून कशी जाऊ? आता इकडे त्यावरती बोलते, हे बघ, तू माझं टेन्शन घेऊ नको बरं, आणि बघ आधी मला तू प्रॉमिस कर की तू तू तिला नेणार म्हणून. आता इकडे तो तिला प्रॉमिस करतो आणि तिकडे घरी गेल्याबरोबर इकडे सावी बोलते, काय झालंय फ्रेंड, आणि कशा आहेत तुझ्या आई? मी देवाकडे प्रार्थना करत होती. त्यावर आता इकडे तो सांगतो की सावी, मला आधी सांग, तू माझ्यासोबत कुठेतरी चलशील का एका जागी? हे बघ, माहिती आहे का, आपल्या आईला ना आपल्यामुळे त्रास होतोय, तर प्लीज तू माझ्यासोबत चलशील का? त्यावर आता इकडे ती विचार करते, पण धैर्य असं कसं काय करू शकतात? म्हणजे दामिनी मॅडम हे सगळं मुद्दाम करत असेल का मला घरातून बाहेर काढायसाठी? कारण ह्या प्लॅनमध्ये आपण इतकं जवळ आलेलं असताना असं कसं काय बाहेर जाऊ? त्यावर आता इकडे ती आधी तर नकार देते. त्यावर तो बोलतो, हे बघ सावी, आधी बस. आणि आता इकडे तो एकदम रडत असतो आणि बोलतो, प्लीज सावी, मी सुद्धा तिथे असणार आहे आणि तुझे नवीन फ्रेंड सुद्धा. हे बघ, जर तू तिथे जाशील ना, तर लवकरात लवकर बरी होशील, एकदम आधीसारखी. त्यावर आता इकडे ती विचार करते की आता धैर्याच्या डोळ्यामध्ये हे माझ्यासाठी अश्रू शेवटचे, आणि म्हणून तिकडे होकार देते. आणि आता इकडे हे सगळं दामिनी एकट्याने बोलते की आता एकदाची तू घराबाहेर जा, आता बघतेस मी तुझे सगळं काही काय करते आणि काय नाही. आता इकडे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की तिकडे हे दोघेही जात असतात. इकडे दामिनी बोलते की धैर्य जा, तू हिला घेऊन जा, आणि आता मी असं काहीतरी जंगी स्वागत करणार आहे ना, तर सगळेजण बघतच राहील. आता इकडे दामिनी म्हणजेच या दोघांना जाऊ देतात आणि आता इकडे त्या रूममध्ये जातात आणि सगळं काही शोधत असतात, ते म्हणजे सावीच्या विरोधात. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, इकडे सावीच्या विरोधात काही पुरावे मिळेल की नाही, काय वाटते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.